हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या वर्ल्ड ऑफ जोवी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिवाळी, तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस खास तर आहेतच, कारण आज लक्ष्मीपूजन आहे. म्हणून सगळी जी राहिलेली कामं होती ना, ती सकाळी लवकर उठले आणि लगेच साफसफाईला लागले आणि सगळी कामं कंप्लीट केली. दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत कितीही घर आवरलं तरी दिवाळीच्या दिवशी परत एकदा क्लिनिंग ही करावीच लागते. घर स्वच्छ झालं, नंतर उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलं. फार काही विशेष नाही केलं बरं का, पण आपल्या ट्रेडिशननुसार थोडंसं करायचा प्रयत्न केला. याने घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं आणि हे मी पहिल्यापासून करत नाही. रिसेंटली घर ज्यावेळेस झालं इथं, तेव्हापासून प्रत्येक सणाला करायचा प्रयत्न करते. खरंच असं काही केलं ना तर घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं. आणि याच्या मागचे काय रिझन आहे, का उंबऱ्याचं लेपन केलं जातं, हे सर्च करत बसले नाही मी, कारण ही मला वैयक्तिक खूप आवडतं म्हणून मी हे करते. तर छान रांगोळी वगैरे काढली. ही रांगोळी मी रात्रीच काढून ठेवली होती, जेणेकरून सकाळी काही गडबड होणार नाही. तर रांगोळी वगैरे काढून घेतली. छान हळदीचं लेपन करून हा उंबरा सजवून घेतला. लक्ष्मीच्या पावलानं हळदी कुंकू वाहिलं आणि मस्त गरमागरम असा नाश्तासुद्धा केला. तर सकाळी छान मस्त असा नाश्ता झाला आणि लगेचच आम्ही करंज्या आणि चकल्या करायला घेतल्या. माझं काही फराळ झालेलं होतं. शेव, चिवडा, शंकरपाळे, लाडू हे सगळं झालेलं होतं. फक्त करंजी आणि चकली राहिलेली होती. तीही झाली असती, पण आम्ही 1-2 दिवसासाठी ट्रिपला गेलेलो होतो, कारण इथं आता मुलांना ऑटम सीझन स्टार्ट झालेला आहे, त्याच्यामुळे सुट्ट्या आहेत. तर मग म्हटलं चला कुठेतरी बाहेर फिरून येऊया. तर त्याचेसुद्धा व्लॉग लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. तर त्याआधी आता दिवाळीचा व्लॉग बघून घ्या, नंतर मग ते व्लॉग मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल. छान गोल गरगरीत अशा चकल्या नवऱ्याने केल्या आणि एवढ्या सुंदर झालेल्या होत्या. खायलाही तेवढ्याच अप्रतिम होत्या. भाजणीचं पीठ मी ऑर्डर केलेलं होतं, त्याच्यामुळं घरी आल्यानंतर जास्त काही एफर्ट्स नव्हते. पीठ फक्त मळायचं होतं आणि चकली करायची होती. तर छान मस्त असं पीठ झालेलं होतं, त्याच्यामुळे चकलीसुद्धा छान पडतसुद्धा होती आणि ती करायला तेवढी इझीसुद्धा जात होती. तर दोघांनी मिळून केलेलं हे फराळ तुम्हाला कसं वाटलं? आवडलं तर व्लॉगला लाईक करायला विसरायचं नाही आहे. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर दोघांनी मिळून हे छान मस्त असं फराळ मॉर्निंगला केलं. तर चकली ही सगळ्यांनाच आवडते आणि आवर्जून दिवाळीलाच ती खायला मिळते. तर आता पहिल्यासारखंही राहिलेलं नाही आहे. दुकानामध्ये कधीही अवेलेबल असते 12ही महिने, पण घरी बनवण्याची ती मजाच वेगळी. तर चकल्या वगैरे केल्या, मस्त चकली झाली, करंजी झाली, फराळ पूर्णपणे रेडी झालेलं होतं. दिवाळी फराळामधला सगळ्यात आवडता आयटम म्हणजे चकली. चिवडा तर सगळ्यांनाच आवडतोय, शेवसुद्धा आवडते. गोडाधोडाचे पदार्थ थोडेसे कमी आवडतात, पण मग तिखट पदार्थाला कोणीही नाही म्हणत नाही. तर मस्त शंकरपाळे, लाडू, काजू कतली, त्यासोबतच तिखट असा चिवडा, मक्याचा सुद्धा चिवडा बनवलेला होता, शेव होती आणि मस्त करंजी. तर असा हा दिवाळीचा सकाळचा मॉर्निंगचा आमचा मस्त असा फराळ. तर तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. तर मस्त असा तोंडाला पाणी सुटेल असा दिवाळीचा हा फराळ तयार झालेला आहे. आणि नंतर आम्ही लक्ष्मीपूजनाची तयारी करायला घेतली. संध्याकाळी छान घरामध्ये सगळीकडे दिवे लावले, मस्त झेंडूच्या माळांनी घर डेकोरेट केलं, छान घराला तोरण वगैरे लावलं. ह्या घरातली आमची ही पहिली दिवाळी मस्त आम्ही उत्साहात साजरी केली. तर लक्ष्मीपूजन अगदी साधेपणाने केलं, पण मनापासून केलं. आरती झाली आणि लगेचच फटाके वाजवायला घेतले, तेही आवाज न करणारे. आनंद आपण साजरा करतोय, पण त्याचा त्रास इतरांना होत तर नाही ना, याचाही आपण विचार करायला पाहिजे. तर काल लक्ष्मीपूजन झालं, मस्त पूजा झाली आणि दिवाळी सेलिब्रेशन हे तुमच्याबरोबर शेअर केलं. आज पाडवा आहे आणि उद्या भाऊबीज. तर हे 3-4 दिवस खूप महत्त्वाचे असतात प्रत्येक मुलीसाठी. तर घरच्यांची खूप आठवण येत होती खरं तर, कारण घरी कसं सगळे एकत्र असतात, छान सेलिब्रेशन होतं. इथं आपल्याला तयार करावं लागतं हे सगळं करून, की हां आता दिवाळी आहे घरात. तर असो, तर आता पाडवा आहे आज.
तर पती परमेश्वरला ओवाळायचं आहे. ते आता आंघोळीला गेले, मी चहा टाकते आता पटकन. तर यावर्षीचं दिवाळी सेलिब्रेशन आणि पाडवा सेलिब्रेशन हे मी तुमच्यावर शेअर केलं. मागच्या 2 वर्षापासून यूट्यूब चॅनलवर आपला नेहमी मी दिवाळीचे व्लॉग शेअर करत असते. तर यावर्षी देखील मी शेअर केला. छोटा का होईना व्लॉग बनवायचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.